असं सगळीकडे येते. मॅडम वगैरे बघितलं तरी चालेल. सगळीकडे मी स्प्रे मेन येतो, सगळीकडे एकाच जागेवरती नाही, ते सर्वकडे येते. आणि त्यानंतर मी पाणी 40पेक्षा जास्त घेतलं. ओके, ते मी आपल्या गिअराच्या पॅडवर टाकते. इथे पण मी जास्त घातलं. जो आपला मेन चीप आहे ना त्याच्यावरती मी जास्त घातलं. तुमच्याकडे नवीन कोण आहे त्यांनी इथे इथे आहे त्या लोकांना या या दोन्ही हात घ्या. मोबाईल हे करा, दोन्ही हात याच्यावरती आणि सर्वांना दाखवा. हात दाखवा. पण कुठला ओला आहे, जो कुठला आहे मार्केट आणि आपला पॅड टोटली आहे. तर तुम्ही पूर्ण चेक करून बघू शकता. तो पण बघा. ओला आहे ना. मला सांगा बसा मॅडम. हे बघा हा कसा आहे, पूर्ण ओला आहे टोटल. तुम्ही चेक करायचं तर टिश्यू पेपर असेल तर टिश्यू पेपरने सुद्धा चेक करू शकतात. पूर्ण जे टिश्यू पेपर आहे ना सुकाच्या सुकाने आला. आणि असाच पॅड ओला घेऊन आपण लेडीज लोक दिवसभर वावरत असतो बरोबर. त्याच्यामुळे इचिंग होणं, रॅशेस होणं, स्प्रेड होणं, ह्या प्रॉब्लेम, त्याच्यानंतर स्मेल येणं, ह्या प्रॉब्लेम होतात. आणि काही काही लेडीजला तर चेंज करायला भेटत नाही म्हणून हा यूज करतात. काही काही कंजूसपणामुळे आता आणि टाटा कॅन्सर स्पष्ट सांगतो मार्केटचा पॅड 3 तासाच्या वरती यूज नाही करायचा आणि तो ह्या पॅडला शक्यतो बंदीच घालतो. पण आपण लोकांना माहिती नाही. एकावर एक फ्री मिळतात. डीमार्टला मोठा पॅक मिळतो, आपण घेऊन येतो. त्यांची ते का विकतात, कसं विकतात, कारण त्यांना का परवडतो. तर सर्वात प्रथम तुम्ही कधी बघितलात की पॅड कशापासून बनले? नाही बघितलेत ना. आपण एक चेक करूया पॅड कशापासून बनले. मी तुमच्या समोर ओपन करते. पहिल्या तर याला प्लास्टिकची एक लेअर दिलेली होती. आता तर या लोकांनी एक आपण पूर्ण टोटली असं ओपन करतो याला. ह्या काही टिश्यू पेपरवाले नाही, हा नॉर्मली कॉटनचा आहे ज्याच्यामधलं पाणी येतं. त्यानंतर हा जे आहे हे काय आहे, कॉटन. त्याच्यामध्ये पाणी आहे बघा. काय आहे, न्यूजपेपर. जो तुम्ही रद्दीला पेपर देतात ना तोच न्यूजपेपर कंपनी जातो, फॅक्टरीमध्ये जातो, ब्लिचिंग पावडर त्याच्यामध्ये एक केमिकल मिक्स करून त्याच्यावरती जी इंक असते ना ती खोडली जाते. एक रसायनमध्ये तो बुडवत व्हाईट पेपर केला जातो आणि तो ह्या पॅडमध्ये मिळतो. म्हणून डीमार्टला कवर एक फ्री मिळतो. आता ब्लिचिंग पावडर कुठे यूज होते बरोबर. आणि तीच गोष्ट आपण मेन पार्टच्या इथे लावलं तर मग तो प्रॉब्लेम होणार की नाही, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर हा बाजूला त्याच्या खाली बघा हे जे आहे प्लास्टिक आहे. आणि हे जे प्लास्टिक आहे ना ते प्लास्टिक कसं आहे बघा, हे हायजेनिक प्लास्टिक आहे. जर एखाद्या महिलेने हा जर पॅड आपल्या मातीत टाकला तर 400 वर्ष तरी तो हा वितळणार नाही. तर आपल्या पॅड जर एखाद्या महिलेने मातीत टाकला तर तो 2 महिन्याच्यात मातीमुळे होईल. एवढी आपली सुरक्षा घेतलेली आहे. आता आपला पॅड कशापासून बनलेला आहे तो पण बघणं गरजेचं आहे. आणि आता आपल्या पॅडची एक लेअर तुम्हाला बघून टाकते. हा जर आता नवीनमध्ये आला आहे, तुम्ही लेअर कट पण नाही करत, प्रयत्न करते. ही जी वरची लेअर आहे ना ही काय आहे, कॉटन. हे काय सर्जिकल कॉटन जे हॉस्पिटलमध्ये बँडेज करायला यूज करतात. त्यामुळे तुम्ही 12 तास जरी आपला पॅड टोटली 12 तास चालतो. त्यामुळे काही भीती नाही आहे, बिंदास तुम्ही यूज करू शकता. आणि सर्जिकल कॉटन असल्यामुळे जरी तो राहिला तरी आपल्याला कुठले इन्फेक्शन, कारण हे ब्लड आहे ना ते रिटर्न आपल्या गर्भपिशवीमध्ये जात नाही. त्यानंतर याच्यामध्ये दुसरी लेअर जी टाकलेली आहे ती आहे अँटीबायोटिक ग्राफिन चिप. सर्वात मेन काम या चिपचं आहे. ही चिप दिसायला छोटी असली तर ही चिप साऊथ आफ्रिका त्याच्या त्या साईडला साऊथ इंडियामध्ये सूर्याचा पहिला किरण घेतला जातो या कपड्यावरती. कारण जेव्हा आपलं ब्लड या कपड्यावरती पडतं तेव्हा गर्भपिशवीला ऑक्सिजन सोडतात. आणि गर्भपिशवीला म्हणजे बघा काही लोकांच्या पोटी दुखतं, पिरियडमध्ये प्रॉब्लेम्स गट्टे होतात, कंबर दुखते, उलट्या होतात, मळमळतं.
असे प्रॉब्लेम्स होत नाही, कारण हे ऑक्सिजन गेल्यामुळे ब्लड व्यवस्थितरित्या बाहेर येतं, त्यामुळे तुम्हाला दुखापत होत नाही. हे जर एखाद्या जखमेला लावलं तर ती जखम बरी होईल. हे अँटी रेडिएशनचं काम करतं, त्यामुळे आपण जर मोबाईलच्या पाठीवर लावलं तरी त्याचा खूप सारा फायदा आहे. अशी चिप आपण आपल्या पॅडमध्ये टाकलेली आहे आणि त्यानंतर आपण इथे चेक करणार आहोत. बघा, एक दुसरा परत पार्ट दिलेला आहे इथे. आता नवीन आहे ना, याच्यामध्ये टाकलेली आहे टोटली. तर इथे पण एक फिल्टर पेपर दिलेला आहे आतमध्ये, ज्याच्यामुळे पाणी ऑब्झर्व होतं. आणि ह्याच्यामध्ये टाकलेली आहे टोटली फ्रूट जेली. ही फ्रूट जेली इतकी आयुर्वेदिक आहे ना, की समजा एखाद्याने चेहऱ्याला जरी लावली तरी चेहऱ्यामध्ये ग्लोपणा येईल. म्हणजे ही कुठली टोटली हानिकारक नाही. म्हणजे आत्ताच्या ज्या आपल्या पॅडमध्ये जे जेली टाकतात ना, त्या जेलीमधून पाणी निघतं बघा. तुम्ही ते चेक करून बघू शकता घरी वगैरे. आणि जो पिरियड येते ना, तो आपली चिडचिडपणा होतो, आपल्याला आग होते, जळजळ होते, असं वाटतं नको हे 5 दिवस ना आराम. म्हणून पूर्वीच्या लोकांना 5 दिवस बाहेर ठेवले जायचं. पूर्वीच्या लोकांना आपण म्हणतो की मंदिरामध्ये याच्यामध्ये घेत नाही, तसं कारण नव्हतं. पूर्वीच्या महिला खूप काम करायच्या, दळण जाता पिया वगैरे, कपडे बिपडे खूप हार्ड काम करायच्या. आणि त्या 5 दिवसामध्ये त्या बाईला आराम मिळावा म्हणून. आणि देवधर्मामध्ये का घेतलं नाही जायचं, तर पूर्वी कसं हे पॅड वगैरे नव्हते, तर काय होतं कपडा. तर कपड्यामध्ये जर लिकेज झाला तर मंदिराच्या ठिकाणी डाग पडले तर ते परत परत साफ करावं लागेल, दिसायला खराब होतं. म्हणून तिला देवापासून लांब ठेवलं जायचं, नाहीतर देवाचा आणि पिरियडचा काही संबंध नव्हता. आणि त्याच्यानंतर तिला ते 5 दिवस सुखाचे जावे, आरामाचे जावे म्हणून आपण त्या लेडीज लावाय, पण त्याचा वापर